नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, काल रात्रीपासून बरेच फोन किंवा मेसेज येत आहेत की आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर आज कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे. कारण मित्रांनो, आज जवळपास 2 मैदान आहेत. शिरंबे या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं जवळपास 100 वर्षाची परंपरा असणारं एक मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर पद्मावती केसरी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान आंग्रेवाडी मुळशी या ठिकाणी एक मित्रांनो मैदान होत आहे. तर बकासूर आज आपला पळणार का, असे बरेच जण कमेंट वगैरे करत आहेत. तर पद्मावती केसरी मैदानाचे जे लाईव्ह लॉट मित्रांनो काढण्यात आले आहेत, त्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 1वरती बावधनकरांचा लक्षाच्या नावाने चिठ्ठी आहे आणि बावधनकरांचा लक्षा गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 6 अशा 2 गटामध्ये चिठ्ठी आहेत. आणि बहुतेक मित्रांनो शाकीरबाईंचा राजा आणि लक्षा ही एक जोडी आपल्याला आज पद्मावती केसरी आंग्रेवाडी मुळशी मैदान पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 3वरती शाकीरबाईंच्या राजाच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 5वरती गजा 4x4च्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे. त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 4वरती पिस्टन 2211च्या नावाने देखील मित्रांनो या मैदानात चिठ्ठी निघाली आहे. आणि बकासूरची जी मित्रांनो एकच चिठ्ठी निघाली ती म्हणजे गट क्रमांक 2 तास क्रमांक 8वरती बकासूरच्या नावानं या पद्मावती केसरी मैदानात मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे. तर या पद्मावती केसरी मैदानामध्ये महाराज देखील मित्रांनो पाळणार आहे. आणि बकासूरची जी काही अपडेट होती तर मित्रांनो, बकासूर देखील 100% आपल्याला आजच्या या आंग्रेवाडी मुळशी मैदानात पळताना दिसणार आहे. आणि असं सांगितलं जातं आहे की बकासूर आणि गजा ही जोडी आपल्याला या आजच्या मुळशी या ठिकाणी होणाऱ्या मैदानात मित्रांनो पळताना दिसणार आहे. आणि 14 तारखेला देखील मित्रांनो बकासूर पळणार आहे. आणि आजचं हे मैदान बकासूरसाठी घरचंच मैदान म्हणावं लागेल. या ठिकाणी तो आपल्याला पळताना दिसणार. आणि शिरंब्याचं ऐतिहासिक मैदान त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, ओरिजिनल पुशेगाव हिंद केसरीची मानकरी जोडी सचिन आणि लक्ष्य हे प्रमुख आकर्षण त्या ठिकाणी मित्रांनो आज असणार आहे. ते देखील सुंदर असं मैदान आहे. आपल्याला माहीत असेल, प्रथम वर्ष त्या ठिकाणी मोठा लक्ष्य छोटा लक्ष्य हे प्रमुख आकर्षण होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी या बैलगाडी क्षेत्रातील नाव गाजवलेले 2 नंदी म्हणजे बकासूर आणि मथुर ही जोडी होती. त्यानंतर तिसऱ्या वर्षी त्रिकूट त्रिदेव आले होते, ते म्हणजे मोठा सोन्या मांगडे तात्यांचा सप्तेंद्र केसरी सुंदर आणि आरत परतचा किंग म्हटलं जातं तो हरण्या, अशी जोडी त्या ठिकाणी प्रमुख आकर्षण होते. आणि आजच्या या 4थ्या पर्वामध्ये पुशेगाव हिंद केसरीची मानकरी जोडी सचिन आणि लक्षा ही जोडी आज तिथं प्रमुख आकर्षण म्हणून असणार आहेत. तर मित्रांनो, पुढील जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहू. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.